नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज सकाळी आता भाजीला काय बनवू याचा विचार चालला होता. तर बघा, असे छान कोवळे कोवळे वांगे आणले होते. तर मग छान अशी भरून भाजी करायची ठरवलं. मग शेंगदाण्याचा कुट्टा बनवून घेतला, लसूण कुटून घेतला आणि कोथिंबीर. आणि मग बघा, वांगे असे चिरले होते, 4 फोडी केल्या स्वच्छ, म्हणजे आणि आपल्याला बघता पण येते की किडके आहेत किंवा नाही. आणि छान कोथिंबीर, लसूण आणि आपलं शेंगदाण्याचा छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचा कुट्टा एकदम बारीक करायचा नाही. तर असं जर पातळ बनवायचं असेल खूप जास्त, तर तुम्ही त्याला घट्ट करण्यासाठी एकदम बारीक कुट्टा बनवू शकता. त्यानंतर त्यामध्ये टाकलं बघा, हळद टाकली, मीठ टाकले आणि आपलं साधं घरचं तिखट टाकलं. आणि त्यानंतर गरम मसाल्याचं बनवत नाही मी. आणि मग आपल्याला काश्मीरी लाल मिर्च थोडीशा कलरसाठी टाकली. आणि गरम मसाल्याचं नाही गरम मसाला वापरला नाही आहे, कारण की उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये गरम मसाल्याने त्रास होतो. त्यामुळे छान पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि वांगे छान भरून घ्यायचे आहेत. वांगे आपले 4 फोडी करून आणि किडके आहेत किंवा नाही हे चेक करून आपल्याला छान भरून घ्यायचे. आणि हे बघा, तर हे जरा मोठं वांगं होतं, त्यामुळं मग मी त्याच्यात अर्ध्या-अर्ध्या फोडी करून त्याला काप मारल्या. तर असं भरून घेतलं ते पण. आणि छान होतं, चवीलाही खूप छान लागतं हे. आणि खूप छान झालं होतं. त्यामुळे सगळ्यांनी खाल्लं आणि आवडीने खाल्लं. आणि गावी खूप छान पद्धतीने असे बनवतात. चुलीवरचं वांगं म्हटलं तर भरपूर छान होतं. आणि या अगोदर मी भरताची रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. आणि हात धुवून त्यातच थोडंसं पाणी टाकून घेतलं, ते आपल्याला शिजवण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर कढई ठेवून घेतली. कढईवरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जसं आपल्याला तेल पाहिजे, जर तुम्ही कमी वापरायचं तर कमी, पण जर असं कधी झणझणीत म्हटलं तर थोडंसं झणझणीतवर तेल असेल तर मजाच वेगळी असते. मग त्यामुळं मी थोडंसं जास्त तेल घातलं. आणि मग त्यामध्ये आपल्याला टाकायच्यात मोहऱ्या, जिरे आणि लसूण वगैरे तर आपण आधीच टाकला आहे. मी अद्रकचा वापर केला नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता. आणि मस्त मोहरी तडतडली ना, की त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे, कारण की मोहरी फुटल्याशिवाय त्याची चव येत नाही, नाहीतर मग कच्ची कच्ची लागते. त्यामुळे मग मोहरी छान तडतडू द्यायची. आणि मग नंतर जिरं घालायची. आता जिरं घातल्यानंतर जिरंही छान तडतडून आणि मग थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर याच्यासाठी की त्याची चव ना, वास पण छान येतो आणि चवही छान येते त्याच्यामध्ये. तेलामध्ये घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. आणि बघा, छान मिक्स करून घेतल्यावर कलरच एवढा सुंदर दिसतो, तो खायला तर तोंडाला पाणी सुटतं. तर असं छान भरलं वांगं तयार आहे. असं मस्त होतं ना. आणि मग यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ करायची, पण मी जास्त नाही पातळ केलेली. थोडीशी अशी अंगासरशी बोलतात ना, तसं केलेलं. तर जास्त पाणी नाही टाकलं. त्यानंतर अजून शिजण्यासाठी पाणी लागतं, म्हणून मी थोडासा अजून पाणी टाकून घेते याच्यामध्ये. छान वाफेवरच होतं हे वांगं, कारण की वांगे जास्त निब्बर नाही आहेत. तर बघा, असं छान बुडेपर्यंत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून शिजेल. आणि जो आपण शेंगदाण्याचा कुट्टा वापरला आहे त्याने घट्टसर ग्रेव्ही पण होईल. आणि छान याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्याच्या नंतर बघा, थोड्या वेळाने छान अशी उकळी येते. आणि उकळी आल्यानंतर हे वांगं शिजतं लगेच. आणि घट्टसरपणा येतोच, कारण की शेंगदाण्याचा कुट्टा असल्यामुळे त्याला घट्टसरपणा येतो. आणि बघा, देठ शिजलाय की नाही चेक केलं, तर देठ हा थोडासा कच्चा होता, त्यामुळे अजून थोडंसं शिजवलं आणि उघडंच शिजवलं, झाकून ठेवलं नाही. थोडंसं पाणी आटवायचं असेल ना, तर झाकू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कमी पाणी आहे आणि एवढ्या पाण्यातच आपल्याला एवढं पाणी पाहिजे, तर झाकून शिजवा. तर बघा, असं कोथिंबीर टाकून मस्त वांगं तयार आहे. आणि आता वांगे छान शिजली आहेत, म्हणून मग. आणि जर आपल्याला वाटतं एका साईडून, आणि कधी थोडंसंच स्टर करायचं, म्हणजे त्यातला मसाला जो तो जास्त निघणार नाही बाहेर. तर असं बघा, चमचमीत वांगं तयार आहे. आणि खायला पण भन्नाट लागतं आणि मस्त सुंदर होतं आणि तोंडाला पाणी चव आली. आणि उन्हाळ्यामध्ये गरम मसाल्याचे पाहिजे असेल तर गरम मसाला ज्याला आवडतो त्याने करू शकता. मग आमच्या इथं जास्त गरम मसाला उन्हाळ्यामध्ये खात नाहीत, त्यामुळं मग मी गरम मसाल्याचं बनवलं नाही. आणि बघा, हे असं वांगं. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.